नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023मध्ये मुलांनो जी तलाठी भरती होत आहे, या तलाठी भरतीमध्ये मुलांनो मराठी व्याकरणामधील समानार्थी शब्द यावर आपल्याला 2 ते 3 प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये दिसून येत आहे। त्याचबरोबर मुलांनो आपण बघितलं तर या सर्व प्रश्नांचे ॲनालिसिस करून असा मुलांनो आपण बघितलं तर समानार्थी शब्द यावरचे एकूण मुलांनो 50 ते 60 प्रश्न आपण आजच्या आपल्या क्लासमध्ये घेणार आहोत। हे प्रश्न मुलांनो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणार, कारण बघितलं आपण तर प्रत्येक परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न समानार्थी या टॉपिकवर असणार आणि समानार्थी शब्दावरचा हा पाठ क्रमांक सेकंड आहे। यापूर्वी एक पाठ घेतलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता। त्यावरून तुम्हाला मुलांनो प्रिव्हियस इयरची पूर्ण प्रश्नांची ओळख होऊन जाणार। आता आपण क्लासला सुरुवात करू। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। पहिला प्रश्न बघू। पहिला प्रश्न दिलेला बघा, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। म्हणजे कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोणता? चांदणे। आता चांदणे हा समानार्थी शब्द आहे। त्याचबरोबर कौमुदीसाठी आणखी आपल्याला मुलांना शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यामध्ये सुरुवातीला बघितलं तर ज्योत्स्ना। ज्योत्स्ना हा शब्द मुलांना काय आहे तर कौमुदी चांदणे या शब्दाचा समानार्थी आहे। त्याचबरोबर बघितलं तर मुलांना चंद्रिका। चंद्रिका हा शब्द सुद्धा समानार्थी शब्द आहे। म्हणजे हे 2 शब्द तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न दिलेला आहे, पुढील शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा। म्हणजे जल। जल म्हणजे पाणी, पण पाणी याची पण विलांटी हे लक्षात ठेवा मुलांनो। जल म्हणजे पाणी। पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सलिल। इथे पण मुलांनो ही विलांटी लक्षात ठेवा, ही चुकीचं आहे। त्याचबरोबर जलसाठी मुलांनो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। त्यामध्ये सुरुवातीला बघितलं तर उदक। उदक म्हणजे सुद्धा काय होतो? जल होतो। त्याचबरोबर बघितलं तर सलिल तर माहितीच आहे। त्यानंतर अंबू। अंबू हा सुद्धा मुलांनो काय आहे? समानार्थी शब्द आहे। त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर पय। त्याचबरोबर बघितलं तर नीर। नीर आणि तोय। तोय हे सर्व शब्द मुलांनो बघितलं तर का म्हणून आपण समानार्थी शब्द आहे। इथे बघा 2 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की बघितलं मुलांनो तर एक तर बघितलं तर नीर आणि दुसरा बघितलं तर मुलांनो तोय। हा शब्द थोडंसं लक्ष ठेवा, कारण हे मुलांनो 8वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला हे शब्द दिसून येतात। पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न दिलेला बघा, समानार्थी शब्द ओळखा। प्रतिबिंब। प्रतिबिंब या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो तर प्रतिमा होतो मुलांनो। प्रतिमा हा एक शब्द लक्षात ठेवा। याच्यासाठी मुलांनो कोणते दुसरेही आपल्याला समानार्थी शब्द नाही आहे। पुढचा प्रश्न बघा। पुढचा प्रश्न दिलेला आहे, शमशेर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। शमशेर म्हणजे काय होते तर बघितलं तर तलवार। याच्यासाठी सुद्धा मुलांना दुसरा शब्द आपल्याला दिसून येत नाही। शमशेर म्हणजे काय म्हणून आपण तलवार। पुढचा प्रश्न बघितलं तर यातायात या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। यातायात म्हणजे काय म्हणतो मुलांनो? जाणे आणि येणे हा त्याचा समानार्थी शब्द येतो। त्याचबरोबर मुलांना बघितलं तर यातायात याचा मुलांना आणखी एक शब्द बघितला तर त्रास हा सुद्धा होतो। म्हणजे हा प्रश्न मुलांना बघितलं तर या शब्दासाठी 2 समानार्थी आहे। एक बघितलं तर त्रास आणि दुसरा बघितलं तर जाणे आणि येणे। पुढचा प्रश्न आहे बघा, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। कलत्र। कलत्र या शब्दाचा मुलांना समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर इथे बघितलं तर बायको। हा पण शब्द मुलांना भरपूर परीक्षेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे विचारलेला आहे। आता बायको म्हणजेच काय म्हणतो मुलांना आपण? पत्नी, आणि पत्नी म्हणजेच काय होतो? कलत्र। त्याचबरोबर बघितलं मुलांना तर सर्वात महत्त्वाचा शब्द आहे कांता। कांता सुद्धा काय होतो मुलांना बघितलं तर बायको किंवा पत्नी। त्याचबरोबर दारा हा सुद्धा समानार्थी शब्द आहे। त्याचबरोबर बघितलं तर जाया हा सुद्धा समानार्थी शब्द आहे। त्याचबरोबर बघितलं तर भार्या हा सुद्धा समानार्थी शब्द आहे। आणि कलत्र हे सर्व शब्द मुलांना आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे, समानार्थी शब्द। पुढचा प्रश्न आहे बघा। पुढचा प्रश्न दिलेला आहे, पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। पक्षी। पक्षीसाठी मुलांना कोणता समानार्थी शब्द आहे? याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2 खग। खग म्हणजे काय होतो? पक्षी। हा शब्द सुद्धा मुलांना बरेच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे। त्यामध्ये आणखी एक शब्द मुलांना बघितलं तर द्विज। द्विज म्हणजेच काय होतो? पक्षी। पक्षी म्हणजेच खग। त्यानंतर नेक्स्ट बघितलं तर विहंग। विहंग म्हणजे सुद्धा काय होतो? पक्षी। पक्षी म्हणजेच खग। त्यानंतर नेक्स्ट मुलांना शकुत। शकुंत। शंकुंत हा शब्द सुद्धा मुलांना बघितलं तर काय म्हणून आपण? समानार्थी शब्द आहे, पक्षी आणि खगचा। हा पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा शब्द आहे।
पुढचा प्रश्न बघा, समानार्थी शब्द ओळखा. तनू. तनू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर ते मुलांना बघितलं तर शरीर. शरीर हा शब्द सुद्धा मुलांना भरपूर परीक्षेत रिपीट झालेला आहे. तर तनू म्हणजे शरीर. त्याचबरोबर देह. देह म्हणजे सुद्धा का म्हणतो आपण? शरीर म्हणतो. तन म्हणजे सुद्धा का म्हणू? शरीर. त्यानंतर मुलांना काया. काया म्हणजे सुद्धा शरीर. त्यानंतर वपू. वपू म्हणजे सुद्धा शरीर. तर हे शब्द मुलांना सर्वांनी पाठ ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. पुढचा प्रश्न दिलेला बघितला तर समानार्थी शब्द ओळखा. धीर. धीर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 दूध. दूध म्हणजे का म्हणून आपण? धीर. आता दूधला आणखी एक शब्द आपण बघितलं तर पय. पय म्हणजे सुद्धा का म्हणू? दूध म्हणू. त्याचबरोबर दुग्ध. दुग्ध हा शब्द सुद्धा मुलांना का बघितलं तर समानार्थी शब्द आहे. हे दोन शब्द मुलांना परीक्षेमध्ये पुन्हा रिपीट झालेले आहे. याकडे थोडंसं लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न बघितला तर समानार्थी शब्द ओळखा. किंकर. किंकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कोणता? दास. दास हा सुद्धा का मुलांना किंकर या शब्दाचा का म्हणून समानार्थी शब्द आहे. त्याचबरोबर दाससाठी आपण एक दुसरा शब्द बघितला तर सेवक म्हणतो. त्याचबरोबर मुलांना भृत्य. भृत्य हा सुद्धा का समानार्थी शब्द मुलांना किंकर आणि दास या शब्दाचा. पुढचा शब्द बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. खग. खग या शब्दाचा मुलांना समानार्थी शब्द कोणता? तर हा द्विज. खग म्हणजे काय होतो? पक्षी. हा प्रिव्हियसमध्ये आपण बघितलेला आहे. पुढचा प्रश्न बघितला, धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर येते मुलांना बघा ऑप्शन क्रमांक 1 कोंदड. कोंदड हे समानार्थी शब्द मुलांना धनुष्य या शब्दाचा. त्याचबरोबर मुलांना धनु. धनु म्हणजे सुद्धा काय होतं बघितलं तर धनुष्य. त्याचबरोबर चाप. चाप म्हणजे सुद्धा धनुष्य. त्यानंतर मुलांना कमटा. कमटा म्हणजे सुद्धा काय होतं? धनुष्य. त्यानंतर कोंदड माहिती आहे मुलांना कारमुक. कारमुक हा शब्द सुद्धा मुलांना काय आहे? समानार्थी शब्द धनुष्य या शब्दाचा. पुढचा प्रश्न बघितला तर पर्वत. पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्वत. पर्वत म्हणजे कोणता? तर बघितलं तर शैल्य हा त्याचा काय? समानार्थी शब्द आहे. पर्वतलाच मुलांना आपण आणखी म्हणतो बघितलं तर अचल म्हणतो. त्याचबरोबर मुलांना बघितलं तर नग म्हणतो. त्यानंतर गिरी म्हणतो. नंतर बघितलं तर मुलांना अद्री म्हणतो. त्यानंतर बघितलं तर शैल्य म्हणतो. हे सर्व शब्द मुलांना बघितलं तर समानार्थी शब्द आहे पर्वत या शब्दाचा. पुढचा प्रश्न आपल्याला बघितलं तर काय? उपवास हा शब्दासाठी पर्यायी शब्द कोणता नाही? उपवासासाठी कोणता पर्यायी शब्द नाही असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर हा याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर उपहार हा शब्द मुलांना आपण उपासासाठी वापरू शकत नाही. पण उपवास म्हटलं तर काय होणार? उपास, उपोषण आणि लंघन. लंघन हा शब्द थोडासा लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न मुलांना बघितलं तर बुद्धी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बुद्धी म्हणजे काय होते मुलांना? तर ज्ञान. त्याचबरोबर बुद्धी म्हणजे मती पण होते मुलांना. पण हा प्रश्न बघितला तर MPSC मध्ये आलेला आहे. तर आयोगाने मुलांना ज्ञान असा हा आपल्याला बुद्धी या शब्दाचा समानार्थी शब्द दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघितलं तर मुख्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मुख्य. मुख्य हा शब्द मुलांना कोणता? तर याचं उत्तर इथे बघितलं मुलांना तर प्रमुख म्हणतो. मुख्य म्हणजे प्रमुख. पुढचा प्रश्न बघितलं तर सत्ता या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सत्ता म्हणजे का मुलांना? तर अधिकार हा त्याचा का म्हणून आपण समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न बघितलं तर आरोग्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आरोग्य म्हटलेला मुलांना. आरोग्य म्हणजे काय? तर याचा आपण म्हणतो निरोगी. निरोगी हा काय होतो? त्याचा समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढील शब्दातील समानार्थी शब्द सांगा. कर. कर म्हणजे का मुलांना? तर यासाठी बघितलं तर आपण हे सर्व शब्द वापरतो. कर म्हणजे पहिले तर बघितलं तर हात होतो. कर म्हणजे किरण होते मुलांना. कर म्हणजे किरण. त्याचबरोबर उत्पन्नावरील जो अधिभार आहे त्याला सुद्धा आपण कर म्हणतो मुलांना. जसं आपण टॅक्स म्हणतो. पुढचा प्रश्न मुलांना बघा. आता थोड्याशा वेगळ्या टाईपचे प्रश्न आहेत. याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. पहिले दिलेला मुलांना बघा. पुढील दिलेल्या शब्दातील चपला या शब्दाचा समान अर्थ नसलेला शब्द ओळखा. म्हणजे याचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा. त्याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर स्त्री. स्त्री हा शब्द मुलांना
चपला याचा समानार्थी नाही, पण चपलासाठी मुलांना बघितलं तर विगुलता, सौदामिनी आणि वीज हे तिन्ही पण शब्द मुलांना बघितलं तर समानार्थी आहे. पुढचा प्रश्न दिलेला मुलांना बघितलं तर अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अजातशत्रू याचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 2, कोणताही शत्रू नसलेला. कोणताही शत्रू नसलेला, कारण अ म्हणजे इथूनच समजून येते निगेटिव्ह म्हणजे कोणताही शत्रू नसलेला. पुढचा प्रश्न बघितला तर भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भार्या म्हणजे काय होते मुलांनो, तर पत्नी ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कांता म्हणजे वेगळा आहे मुलांनो, कांत आहे, कांता वेगळी गोष्ट आहे आणि कांत वेगळा आहे. पुढचा प्रश्न बघितला तर अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अंबर म्हटलेलं मुलांनो, अंबर ह्याचा बघितलं तर आकाश म्हणतो मुलांनो, आकाश, अंबर. पुढचा प्रश्न बघितला तर मधुकर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मधुकर म्हटलेला आहे, याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर मधुकर म्हणजे काय होतो, तर भ्रमर. मधुकर म्हणजे भ्रमर. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण तर आपल्याला दिलेला खळ या शब्दाचा मुलांनो बघितलं समानार्थी शब्द कोणता? खळ म्हणजे काय होतं मुलांनो बघितलं तर दुर्जन. का म्हणून आपण दुर्जन हा त्याचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे बघितलं तर वीज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा म्हणजे निवडा. म्हणजे वीज यासाठी कोणता मुलांनो, तर चपला हा बघितलं तर वीजसाठी समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे बघितलं तर सोने या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सोनेसाठी समानार्थी शब्द कोणता? तर मुलांनो हेम हा बघितलं तर समानार्थी शब्द आहे कशाचा? तर सोने या शब्दाचा. पुढचा प्रश्न बघितलं तर कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कौमुदी म्हणजे काय? तर आताच आपण बघितलं होतं मुलांनो, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर येते मुलांनो चांदणे. जोशना सुद्धा आहे, हा पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर बघा, मूषक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. मूषक म्हटलेलं मुलांनो, मूषक हा शब्द मुलांनो थोडासा अपरिचित वाटते, पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. मूषक म्हणजे काय म्हणतो तर बघा, उंदरासाठी हा समानार्थी शब्द आहे मूषक. पुढचा बघितलं मुलांनो तर पुढचा बघा, दंडक या शब्दाचा अर्थ सांगा. दंडक म्हटलेला आहे, याचं उत्तर इथं मुलांनो बघितलं तर नियम. दंडक म्हणजे काय म्हणतो आपण, नियम. इथं थोडंसं मुलांनो ऑप्शन चुकीचे लिहिण्यात आलेले आहे, त्याच्याबद्दल सॉरी. दंडक या शब्दाचा समानार्थी शब्द होतो मुलांनो नियम म्हणजे रूल्स आपण म्हणतो मुलांनो, त्याला काय म्हणतो, दंडक. पुढचा प्रश्न बघा, समानार्थी शब्द ओळखा. आश्चर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 1, विस्मय म्हणजेच काय म्हणतो आपण, आश्चर्य. पुढचा प्रश्न दिलेला बघितला तर बेकायदेशीर शब्दाचा अर्थ काय होतो? बेकायदेशीर या शब्दाचा अर्थ काय होतो? त्याचं उत्तर येते मुलांनो अवैध म्हणतो. अवैध वाहतूक म्हणजे बेकायदेशीर वाहतूक. पुढचा प्रश्न बघितलं तर समानार्थी शब्द सांगा. म्हणजे समानार्थी शब्द कोणता? तनया या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर तनया म्हणजे काय म्हणतो मुलांनो, तर कन्या हा पण शब्द लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, समानार्थी शब्द लिहा. त्यामध्ये धरणी हा जो शब्द मुलांनो, याचा काय म्हणतो समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर येतं मुलांनो भूमी हा शब्द काय म्हणून आपण याच्याला समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न बघितला तर तरुणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तरुणी यासाठी मुलांनो कोणता समानार्थी शब्द आहे? तर याला म्हणता येते युवती. तरुणी या शब्दाचा समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न बघितला तर अंबुज या शब्दाचा अर्थ सांगा. म्हणजे समानार्थी शब्द सांगा. अंबुज म्हणजे काय होतं मुलांनो बघितलं तर कमळ म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हा पण शब्द भरपूर परीक्षेत रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न मुलांनो बघितला, वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो मुलांनो, तर लता म्हणजे काय, तर वल्लरी. ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मुलांनो बघितलं तर अनल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? अनल हा म्हटलेला आहे. अनल म्हणजे काय मुलांनो, तर बघितलं तर पावक होतो. अनिल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पावक. अनल हा शब्द थोडंसं लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न बघितलं तर वसन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
तर वसन म्हणजे काय म्हणतो मुलांनो, तर बघितलं तर कपडा. कपडा या शब्दाचा समानार्थी शब्द मुलांनो वसन. पुढचा प्रश्न आहे बघितला तर कंदूक. कंदूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? त्याचं उत्तर मुलांनो बघितलं तर चेंडू म्हणतो. कंदूक म्हणजे काय, तर चेंडू. हा पण एक कॉन्सेप्ट इथे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघितलं तर बघा वनंतेय. वनंतेय या शब्दाचा मुलांनो समानार्थी शब्द कोणता? तर बघा गरुड. गरुडसाठी हा शब्द काय मुलांनो समानार्थी आहे वनंतेय. त्यानंतर पुढचा बघितलं प्रघात. प्रघात या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्याला उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 2. कोणचा? पद्धत. पद्धत या शब्दाचा हा काय म्हणतो समानार्थी शब्द आहे. पुढचा शब्द बघू. पुढे दिलेला मुलांनो बघितलं तर नदी. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर येते मुलांनो बघा सरिता. सरिता हा त्याचा काय म्हणू आपण समानार्थी शब्द नदीचा. पुढचा प्रश्न बघितला तर कावळा या शब्दाचा कावळा या शब्दाचा मुलांनो समानार्थी नसलेला शब्द हुडका. कावळ्याचा नसणारा म्हटलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो शिरवी. शिरवी हा कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. नाही. पुढचा प्रश्न आहे बघितलं तर याताहत. याताहत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर उत्तर येते मुलांनो बघितलं तर नाश. याताहत म्हणजे काय, तर नाश. पुढचा प्रश्न बघितलं तर मंडूक. मंडूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर येते मुलांनो बेडूक. बेडूक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मंडूक. पुढचा प्रश्न बघा खालील शब्दातील वस्त्र आणि आकाश या अर्थ असलेला शब्द निवडा. म्हणजे या दोघांचा समानार्थी शब्द कोणता? दोघांसाठी फक्त एकच शब्द येतो मुलांनो, तो कोणता? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. कोणता? अंबर. अंबर या दोघांसाठी पण समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघा जे खडाची संकटी सांडो अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा. खडाची म्हटलेला मुलांनो, खडाची म्हणजे काय, तर दुर्जन. दुर्जन. दुर्जन हा पण एक शब्द मुलांनो महत्त्वाचा आहे, भरपूर परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघितला तर पर्यायी उत्तरातील समानार्थी शब्दाच्या गट बाहेरचा गट शब्द ओळखा. म्हणजे यामध्ये एक जो शब्द आहे मुलांनो तो तुम्हाला ओळखायचा जो समानार्थी नाही. त्याचं उत्तर आहे मुलांनो शहामृग. तर यामध्ये बघा केसरी, पंचानन आणि भुगेंद्र हे मुलांनो सिंह. सिंहासाठी आपण काय करतो, हे समानार्थी शब्द आहे. तर शहामृग हा इथे नाही येणार, म्हणजे या गटाच्या बाहेरचा आहे. पुढचा प्रश्न बघा नौहोडा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. नौहोडा म्हटलेला आहे, त्याचं उत्तर तुम्हाला बघितलं आपण तर ऑप्शन क्रमांक 4. नौहोडा म्हणजे काय म्हणतो, तर नववधू. नववधू हे पण एक चांगला शब्द मुलांनो परीक्षेच्या येण्याजोगा. पुढचा प्रश्न बघा समानार्थी शब्द ओळखा. अभिनवेश. अभिनवेश या शब्दाचा मुलांनो समानार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक 1. जोम. जोम या शब्दासाठी मुलांनो अभिनिवेश या शब्दाचा काय होतो, समानार्थी शब्द. पुढचा प्रश्न बघा पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अदैवत या शब्दाचा मुलांनो समानार्थी शब्द कोणता? अदैवत या शब्दाचा समानार्थी शब्द मुलांनो ऐक्य. ऐक्य म्हणजे काय म्हणतो, अदैवत. पुढील शब्दाचा मुलांनो बघा शब्दातील मिठी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मिठी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होतो, तर बघा आवड. आवड म्हणजे काय होतो, तर मिठी. पुढचा प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या. मोडी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मोळी म्हटलेला मोळी. मोळी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2. कोणचा? मस्तक. मस्तक म्हणजे काय होतं मुलांनो बघितलं तर मोळी. पुढचा प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या. समान अर्थाचा शब्द ओळखा. विमोचन. विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मुलांनो मुक्ती. मुक्ती हा बघितलं तर विमोचन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे बघितलं समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा. जो समानार्थी शब्द त्याची योग्य जोडी ओळखायची आहे. याचं उत्तर येते मुलांनो 1 तर मद आणि अपय हे दोन्ही पण काय म्हणून आपण समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघितलं तर द्विज या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. द्विज हे भरपूर वेळा बघितलेलं मुलांनो आपण द्विज, पण हे द्विज वेगळ्या मुलांनो तो द्विज वेगळं होतं. यामध्ये बघितलं तर मुलांनो हा जो द्विज आहे
याला का म्हणतो आपण, दात म्हणतो, दात. थोडंसं लक्ष राहू द्यायचं दोन्ही पण गोष्टी. पुढचा प्रश्न बघितला तर पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. अश्व. अश्व यासाठी मुलांनो कोणता समानार्थी शब्द नाही. त्याचं उत्तर इथे बघितलं शहामुग्र. पण अश्वसाठी मुलांना बघितलं तर वारू, शय आणि तुरुंग हे तिन्ही पण मुलांना शब्द समानार्थी शब्द आहे आणि हे परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. संगर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. संगर म्हणजे का मुलांना, तर याचं उत्तर इथे बघितलं तर लढाई. लढाई हा त्याचा काय होतो, समानार्थी शब्द होतो. पुढचा दिलेला शब्द बघा मुलांनो, पुढीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहे, म्हणजे मुलांनो याच्यापैकी वेगळा कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक 4 कोणता, सुधाकर. आता बघा मुलांनो वेगळा म्हटलेला आहे म्हणजे रवी, आदित्य आणि भानू हे सर्व मुलांना बघितलं तर एका गटाचे शब्द आहे. पुढचा प्रश्न दिलेला बघितलं तर वारू. वारू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. वारू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर याचं उत्तर इथे बघितलं तर एक बैल. बैल म्हणजे काय होतं मुलांनो, वारू. पुढचा प्रश्न बघा, गटाबाहेरील शब्द कोणता. गटाच्या बाहेरील शब्द कोणता असं आपल्याला विचारायला आहे. याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर अर्णव. अर्णव हा शब्द या गटाबाहेरील आहे. पण बघा सोम, शशी आणि इंदू हे सर्व मुलांना एका गटातील समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न बघितला तर धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. धनुष्य म्हणजे काय तर मुलांनो, कोंदळ हे आपण याच्या प्रिव्हियसमध्ये बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न बघितला तर मुगेंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द असलेले वाक्य ओळखा. म्हणजे मुगेंद्र याच्यामध्ये समानार्थी शब्द असलेला का म्हणून आपल्याला वाक्य ओळखायचं आहे. याचं उत्तर येते मुलांनो पहिलं. जसं बघा, मला काल सिंह दिसला. सिंह म्हणजे काय होते मुलांनो, मुगेंद्र. मुगेंद्र. पुढचा प्रश्न दिलेला, काळजीपूर्वक लक्ष द्या. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर मुलांनो कोणता, तर मिलिंद. ऑप्शन क्रमांक 3. हा प्रश्न भरपूर परीक्षेत रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न मुलांनो बघितला तर बघा, पिंपिलिका या शब्दाचा अर्थ का होतो. पिंपिलिका या शब्दाचा अर्थ का होतो, तर याचं उत्तर इथून मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3. का म्हणतो आपण, मुंगी. मुंगी म्हणजे काय, तर पिंपिलिका. आता मुलांना बघितलं तर आजच्या आपल्या क्लासमध्ये एकूण आपण मुलांना बघितलं तर नियर अबाउट आपण 50+ समानार्थी शब्द घेतलेले आहे. आता हे प्रश्न मुलांना परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.